तर हॅलो नमस्कार, मी दीपिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हा आहे माझा बर्थडे केक। घरच्या घरीच बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे वाढदिवसानिमित्त। तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेमळ अशा शुभेच्छा द्याव्या अशी मी तुम्हाला विनंती करते, कारण की तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी अनमोल आहेत। कारण की मनापासून निघलेल्या ज्या शुभेच्छा असतात त्या खरंच सगळ्यात अनमोल असतात असं मला तरी वाटतं। तर भरभरून शुभेच्छा द्या, तुमचं प्रेम असंच राहू द्या, प्रतिसाद असाच राहू द्या। तर एडिट तर केलेला नाही आहे व्हिडिओ, घरच्या घरी सेलिब्रेट केलेला आहे। मी तुमच्यासोबत आता तो शेअर करत आहे। तर ही आहे माझी छोटीशी फॅमिली, माझे मिस्टर, माझी छोटी मुलगी त्रिशा, माझा मोठा मुलगा अबीर आणि माझ्या भावाची मुलगी अनन्या। तर आम्ही असे 5 जण असतो घरामध्ये। तर मग म्हटलं चला, कसं लहान मुलांचा बड्डे जेव्हा असतो ना तेव्हा त्यांच्या मित्रांना वगैरे सगळ्यांना बोलवून आणत असतो। पण माझा किंवा मिस्टरांचा जेव्हा बड्डे असतो ना तेव्हा असं वाटतं की घरातच सेलिब्रेट करावा किंवा नकोच वाटतं असं। मी तर म्हटलं होतं ह्यांना की नकाच, मला नका आपला बड्डे, मुलांचा आपण करतो तेच खूप आहे, कशाला उगाच आपण काय आता लहान राहिलो आहे का बड्डे सेलिब्रेट करायला वगैरे असं म्हटलं मी। पण तरी ह्यांनी म्हटले की नको, म्हणजे नेहमी माझं म्हणजे लग्नाला आता 8 वर्ष झाली आहेत, तर एकही वर्ष असं गेला नाही की माझा बड्डे सेलिब्रेट केला नाही त्यांनी। मी जरी नाही म्हटलं तरी आवर्जून ते केक वगैरे आणतातच, म्हणतात की असू दे काय होतं आहे, कर की केक कट घरच्या घरीच करूया, तू कट करू केक कट कर, असं तर काय असं आपल्याला कमी आहे। पण मला असं वाटतं की म्हणजे असं थोडंसं हे वाटतं ना आपल्याला की लहान मुलांचे सेलिब्रेट केले तरी बस आपला करावाच असं काही नाही असं मला वाटतं। तरीसुद्धा त्यांनी मी नको म्हटलं तरीसुद्धा आणलाच केक वगैरे आणि छान असं आम्ही सगळे तयार झालो, मोबाईल स्टँडला लावला आणि म्हटलं चला तुम्हा सर्वांसाठी तर व्हिडिओ मला बनवायचाच होता। तर ह्यांनी थोडं कॅमेरासमोर हे होतात, आधी बोलले की नको व्हिडिओ वगैरे, आणि मग नंतर व्हिडिओ जेव्हा मी बनवला तेव्हा म्हणू लागले की वा छान झाले सगळे व्हिडिओ वगैरे, फोटो पण छान आलेले आहेत। तर असं असतं बघा, आपली स्वतःची आवड असली ना की ज्यांना असं कॅमेऱ्याची वगैरे फोटोची आवड नसते ना, ह्यांना शक्यतो आवड नाही आहे, तर ह्यांच्याही मनामध्ये आवड निर्माण होत आहे हळूहळू माझ्यामुळे। कारण मला प्रचंड आवड आहे, म्हणजे यूट्यूबवर काम करते, वर्क करते ह्यामुळे नाही, आधीपासूनच मला फोटोंची वगैरे आवड आहे काढण्याची। मला असं वाटतं की जे काही सुखाचे क्षण आहे ते आपण फोटोजमध्ये वगैरे टिपून नक्कीच ठेवले पाहिजे। कारण की काय असतं माहिती आहे का, गेलेली वेळ आपल्याला दिसत नसते, पण फोटोच्या माध्यमातून ती नक्कीच आपण पुन्हा जगू शकतो असं असतं। तर जेव्हाही आपलं असं काही क्षण असतात, जेव्हा आपण उदास असतो तेव्हा आपण आपले असे सुखाचे क्षण बघितले ना की परत आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होत असतं असं मला वाटतं। तर एडिट मी आता रात्रीच्या वेळेस करते त्यामुळे थोडासा आवाज असा येत असेल घर। तर मला नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात। मी आता ट्राय करत आहे तुम्हा सर्वांसोबत लॉंग व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे, मला जमतील तसे मी शेअर करत जाईल तुम्हा सर्वांसोबत। जे काही आठवणी आहेत किंवा जे काही छान असे क्षण आहेत ते नक्कीच मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे। आणि आधी मला असं वाटायचं की एडिट करायला वेळ भेटत नाही, पण काही सबस्क्रायबर्सचं म्हणणं आहे की ताई तुम्हाला जमतील तसे तुम्ही व्हिडिओज टाका, एडिट नाही केले तरी चालेल, पण तरीसुद्धा मी ट्राय करेन, थोडंफार एडिट करत जाईल। अशा प्रकारे घरच्या घरी आम्ही माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे माझ्या फॅमिलीसोबत। तर एडिट अजिबात केलेला नाही आहे। आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही सर्वजण असं तर मला प्रत्येक व्हिडिओला माझा प्रतिसाद देत आहे आणि आपलं चॅनल खरंच खूप छान प्रकारे पुढे जात आहे। तुमचा प्रतिसाद, तुमचं प्रेम कायम असंच राहू द्या, त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे। बघूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ असेल, तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि काळजी घ्या स्वतःची आणि कायम चेहऱ्यावर हसू असू द्या हेच मी सांगते।